श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. भक्तजनतारणार्थ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सूत. एकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदी होते. नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकणाप्रती राजापूर तालुक्यात एटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार. जात मराठे तयाची ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांचे. एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरुणी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्याचे मित्र अफूचा बाजार करता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढिली एक युक्ती. बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती. म्हणती काय करावे. नुकसान भरावयाची द्रव्य नाही आम्हापाशी. फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेला आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मला हे कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळी यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी एक युक्ती. तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पिढीवरी. अपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगवया पंडिताला. मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी श्री स्वामी समर्थ प्रांत काळी वास करीत. त्याचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थाचे दर्शन घेत पूजन करीती भक्तीने. तेव्हा समर्थे तयांसी शिव राम मारुती ऐसी नामे दिदली त्रिवर्गासी. अनेक मंत्र दिदले पंडिताराम म्हंटले. गजानना शिवनाम दिदले मारुती हरिभाऊस म्हंटले. तिघे केले एक रूप. मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलविले. तिघांसी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला. असे समर्थ तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रीने दिदला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतित तोय यथा गच्चित सागरम सर्व देव नमस्कार केशव प्रति गच्छति. संतोषले त्यांचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तयाते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहुनी. त्याचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळतात त्यांचे आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा. दिदल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सनिध्य येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्यांप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वर्गती मस्तकी त्याचे ठेविले. म्हणती तू माझा सूत झालासे आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून. मग छटी कफनी झोळी समर्थे तयांसी दिदली. ती घेऊन त्यावेळी परिधान केले सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊन सागर तीरी किल्ला बांधून राहावे. जाऊन आता सत्वर लुटवे आपला संसार. लोभ मोह अनुमात्र चित्ती तुआन धरावा. आज्ञा ऐकून ऐसी आनंद झाले मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेद घेऊन. अहो हरिभाऊचे काय केले. ब्राह्मणासी बोलविले संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता. ती करी बहुत आकांता घेत उर बडवूनी. विनविते जोडून कर अद्यापि स्वस्त करा अंतर आपला. हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐसी तेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीत असे तेची. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तेही दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावे. आत्मलिंग समर्थ स्वामी सुता ते दिदले होते. त्या पादुका सुहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठीपुऱ्यात त्या समयी मठ बांधिला असे पाही हरिभाऊ होऊन गोसावी मठा माझी राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त
परिसत षोडशोऽध्याय गोडा शिरस्तु शुभभवस्तु.